स्वागत आहे तुमचं मुंबई तकच्या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये। आज आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे मुंडे आणि धस यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे। तुम्ही आज जर विधानसभेचं कामकाज पाहिलं असेल किंवा विधानसभेच्या आधी पोडियमवर जे सगळे नेते मंडळी येऊन त्यांची मतं व्यक्त करत असतात, बाईट्स देत असतात, ते बाईट जर ऐकले असतील तर दोन बाईट हे एकामागे एक झाले आणि त्याच्यामध्ये एकमेकांवर हल्लाबोल करण्यात आला होता। पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे दोघेही एकमेकांवर त्यांनी टीका केलेली आहे। सुरेश धस सुरुवातीला आले आणि सुरेश धसांनी थेट म्हटलं की पंकजा मुंडेंची ते थेट तक्रार लेखी स्वरूपामध्ये त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे करणार आहेत आणि पंकजा मुंडेंनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की या सगळ्या वातावरणामध्ये त्या सुद्धा पक्षश्रेष्ठींकडे सुरेश धसांची तक्रार करणार आहेत। आता एकाच जिल्ह्यातले दोन नेते, एकाच पक्षातले दोन नेते पण आता एकमेकांची थेट लेखी तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करतायत आणि केवळ तक्रार करत नाहीयेत तर ती समोर येऊन माध्यमांना सुद्धा सांगतायत। त्यामुळे नेमकं या दोघांमध्ये काय सुरू आहे आणि यांच्या निमित्तानं भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे हे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे। माझ्यासोबत माझा सहकारी निलेश सुद्धा आहे आणि या सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे। नेमकं सुरेश धस आणि मुंडेंमध्ये चाललंय काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपण बघितलं निलेश तर तू हे सगळं प्रकरण आपण बघतोय। मसाजोगचं प्रकरण समोर आलं, संतोष देशमुखांची हत्या प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर जी मागणी होऊ लागली ती म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची। धनंजय मुंडेंचा असा राजीनामा झाला आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायच्या आधी पंकजा मुंडे अगदी सावध भूमिका घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये त्या थेट कधीही राजीनाम्याबद्दल बोलायच्या नाहीत किंवा या प्रकरणावर सुद्धा म्हणायच्या की आरोपींना अटक व्हायला हवी, शिक्षा व्हायला हवी, पण मुंडेंबद्दल किंवा धसांबद्दल इतक्या तीव्रतेने त्या बोलत नव्हत्या। पण ज्या क्षणाला आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे, पंकजा मुंडे थेट सुरेश धसांवर हल्लाबोल करतायत, त्यांच्यावर टीका करतायत आणि आता तर त्या थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत। सेम सुरेश धस सुद्धा आता थेट पक्षश्रेष्ठींकडे जाणार आहेत आणि त्यांच्याबद्दल लेखी तक्रार करणार आहे। नेमकं या दोघांमध्ये काय बिनसले? एकाच जिल्ह्यातले दोन महत्त्वाचे नेते तरी सुद्धा पटेना। राहुल, याचीच खरं तर सुरुवात जर आपण बघितली तर ही म्हणजे धस आणि मुंडे हा जो वाद आहे तो हा खूप जुना वाद आहे ॲक्च्युली। पण आताची जर सुरुवात बघितली या वादाची तर आपल्याला विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे तिथं जायला पाहिजे। कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आष्टी पाटोदा मतदारसंघामधनं सुरेश धस आमदार झाले आणि त्यानंतर त्यांचं जे भाषण होतं त्या भाषणामध्ये त्यांनी थेट नावं घेऊन पंकजा मुंडेंवरती हल्लाबोल केला आणि त्यांनी असं सांगितलं की पंकजा मुंडेंना आम्ही मदत केली असताना पंकजा मुंडेंनी मात्र शिट्टीचा प्रचार केला। अपक्ष उमेदवार होते तिथं शिट्टीचे, तर त्यांचा प्रचार केला आणि ते निवडून यावे याच्यासाठी पंकजा मुंडेंनी मदत केली आणि मग सुरेश धस तिथून पंकजा मुंडे यांच्यावरती थेट हल्लाबोल करताना दिसून येऊ लागले। आता त्यानंतर घडलं हे देशमुख हत्याकांड। देशमुख हत्याकांड घडल्यानंतर जसं की तू सांगितलंस की सुरुवातीपासून पंकजा मुंडेंनी याच्यामध्ये खूप सावध भूमिका घेतली होती। अगदी बीडमध्ये बैठका झाल्या, पुण्यात बैठका झाल्या, तर त्या कटाक्षानं पत्रकारांशी बोलताना टाळायच्या की बीडवरती काही विचारू नका किंवा त्या प्रकरणावरती मला काहीही बोलायचं नाही। काही वेळा त्या चिडल्या, काही वेळा त्यांनी समजावून सांगितलं आणि त्यांनी अगदी सोयीस्करपणे या प्रकरणावरती बोलणं टाळल्याचं दिसलं। मात्र ज्या वेळेस धनंजय मुंडेंवरती सुरेश धसांनी हल्लाबोल केला किंवा सुरेश धसांनी, आपण जसं बघतोय की या प्रकरणात सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, त्याच वेळेस ते आता कुठंसं थोडंसं शांत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि मग अशा वेळेस ज्यावेळेस आता पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे दोघेही पक्षश्रेष्ठीकडे एकमेकांच्या विरोधामध्ये तक्रार करणार आहेत वगैरे असं दोघेही बोललेत। कारण आपण जर बघितलं तर जी एका म्हणजे सरकारनामाला जी मुलाखत झाली पंकजा मुंडेंची त्यावेळेस पंकजा मुंडे असं बोलले आहेत की मी मंत्री झाल्यानंतर धसांना बीडमध्ये गुन्हेगारी दिसली आहे का? सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या धसांनी मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा प्रश्न पंकजा मुंडेंनी उपस्थित केला आणि त्यानंतर त्या असं म्हणतात पुढे की मी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची सुद्धा चर्चा केली आहे आणि मग आता मी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये जी आहे ती लेखी तक्रार करणार आहे। मग आता हे जे म्हणजे काय म्हणतो आपण की उघडपणे ज्या गोष्टी बोलल्या जायच्या त्या आता पत्राद्वारे म्हणजे ऑन रेकॉर्ड ही भांडणं जी आहेत। इंटरेस्टिंगली असं आहे ना निलेश, म्हणजे आता आपण अनेक राजकीय गोष्टी बघतो किंवा प्रत्येक पक्षामध्ये कुरघोडी असतात, नेत्यांमध्ये भांडणं असतात, पण ती कधी अशी रेकॉर्डवर येत नाहीत किंवा माध्यमांसमोर असं म्हटलं जात नाही की आमच्यात वाद आहेत किंवा जर एखादं लेखी पत्र दिलं जाते श्रेष्ठींना तर असं कधी सांगून दिलं जात नाही। आता हे दोघांनीही आज ठरवून
विधानसभेच्या ज्या पोडियम असतात तिथे ठरवून दोघेही आले, ठरवून त्यांनी या सगळ्या संदर्भातली वक्तव्य केली आणि कुठेही त्यांनी याच्यावर बोलायचं नाही आहे किंवा मला हा विषय टाळायचा असं केलेलं नाही आहे. ज्या मुलाखतीचा तो उल्लेख केला त्याच्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडेंनी थेट त्याच्यातच म्हटलं होतं की मी पक्षश्रेष्ठींना त्यांच्याबद्दलची तक्रार करणार आहे. पण याच्यामुळे हे काय वाटतं की बीडचं राजकारण बदलून गेलेलं आहे, भाजपमधल्या नेत्यांवर आता वरिष्ठांचा काही कंट्रोल राहिलेला नाही आणि हेच नेते आता एकमेकांच्या विरोधातल्याच कुरघोड्या करायला सुरुवात झालेली आहे. सगळं काही आलबेल वाटतंय. नक्की बघ राहुल, बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आतापर्यंत म्हणजे अशी एक चर्चा होती की सुरेश धस जे काय बोलतायत त्याला म्हणजे सुरेश धसांच्या खांद्यावरती किंवा सुरेश धसांच्या पाठीमागं थेट फडणवीसांचा हात आहे. आणि त्या आधीचं राजकारण जर आपण बघितलं तर कशा पद्धतीनं पंकजा मुंडेंना साईडलाईन केलं गेलं होतं हे सुद्धा सगळ्यांसमोर आहे की त्या अगदी म्हणजे मेनस्ट्रीमच्या महाराष्ट्राच्या राजकारणामधनं त्यांना अलगदपणे अगदी बाजूलाच केलं गेलं होतं. राष्ट्रीय जसं की आता सुरेश धसांनी सुद्धा आरोप करताना मध्यंतरी त्यांच्यावरती चर्चा म्हणजे असं म्हणाले की त्यांना प्रश्न इथले विचारू नका, कुठले तरी नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे प्रश्न त्यांना विचारा. मात्र आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे या पूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकारणातनं म्हणजे बाहेर गेल्याचं दिसून आलं होतं. मग त्यानंतर लोकसभा आली, लोकसभेला त्या परत बीडमध्ये सक्रिय झाल्या आणि मग त्या कालावधीमध्ये आपण बघितलं की मग त्या धनंजय मुंडे ज्यावेळेस म्हणजे युतीमध्ये अजितदादा आले आणि मग कुठंतरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्या. मात्र या सगळ्यामध्ये काय झालं तर मग बीडमध्ये सुद्धा पुन्हा एक वर्चस्वाची लढाई जी आपण म्हणतोय ती पाहायला मिळाली. कारण आधी मुंडे वर्सेस मुंडे तो संघर्ष होता. मग कुठंतरी धनंजय मुंडे आता संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण ज्यावेळेस चर्चेत आलं आणि वाल्मिक कराडला ज्यावेळेस ताब्यात घेतलं आणि धनंजय मुंडेंची संबंध असल्यामुळं ते गोत्यात आले कुठंतरी. तर आता मग कुठंतरी ही वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे का की आता बीडचं जे सत्तेचं समीकरण आहे किंवा सत्तेच्या चावे ज्या आहेत त्या कुणाकडे जाणार याची आता मग कुठंतरी ती वर्चस्वाची लढाई नव्यानं सुरू झाली आहे का असं सुद्धा आता आपल्याला अशा दृष्टीनं सुद्धा आपल्याला त्याच्याकडे बघायला लागणार आहे. कारण आपण बघतोय की आता धनंजय मुंडे या राजीनामा दिला, धनंजय मुंडे आता साईडलाईन झाले. मग आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मग बीडच्या ज्या सत्तेच्या चाव्या आहेत त्या कुणाकडे जाणार. मग याच्यावरनं चर्चा सुरू झाल्यानंतर आता या गोष्टी उघडपणे व्हायला लागल्यात आणि हेच कारण आहे की या गोष्टी आता ऑन रेकॉर्ड येत आहेत की पंकजा मुंडे म्हणतात की मी लेखी तक्रार देणार आहे, सुरेश धस म्हणतात की मी लेखी तक्रार देणार आहे. आता इथले पक्षश्रेष्ठी कोण आहेत तर अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत. आणि मग आता ह्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टामध्ये गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस याच्यावरती नेमका कसा तोडगा काढतायत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. इंटरेस्टिंग तू मुद्दा मांडलास आणि अगदी शेवटाकडे या चर्चेच्या आपल्या सगळ्या मुद्द्याच्या आजची चर्चा तर होणार कसं वाटलं ह्याच्यावर तुम्ही कमेंट करायला सांगायला विसरू नका. पण यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की धनंजय मुंडेंचा जेव्हा राजीनामा झाला आणि आता ते साईड ट्रॅक झालेत त्यानंतर बीडमधली सगळी प्रकरणं समोर यायला लागलीत. म्हणजे संदीप क्षीरसागरांच्या एखाद्या व्यक्तीने कोणाला तरी मारहाण केल्याचं प्रकरण येत आहे. आजच जे धनंजय देशमुख आहेत, जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत, त्यांच्या साडूने एका व्यक्तीला मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ समोर येतो आहे. त्याचबरोबर इतर जे नेते आहेत बीडमधले त्यांच्या लोकांनी कशी मारहाण झाली. खोक्या ज्याला आज अटक झालेली प्रयागराजमधनं, जो यांचा धसांचा कार्यकर्ता होता, एक जवळचा कार्यकर्ता होता, त्याने कशा पद्धतीने गुन्हेगारी केलेली आहे बीडमध्ये हे सांगायचा प्रयत्न आता होतो. आणि एक प्रकारे जर तुम्ही मुंडेंच्या विरोधातल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढताय किंवा त्याच्याबद्दल बोलताय तर तुम्ही आता तुमचे कार्यकर्ते किंवा तुमच्या संदर्भातले जे गुन्हेगारी कृत्य करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलणार का हाच सांगायचा याच्याकडनं प्रयत्न आहे. आणि अर्थात आज सुरेश धसांनी याच्यावर म्हटलं सुद्धा आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं लक्ष हटवण्यासाठी या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या जात आहेत. आणि धसांचं सातत्याने म्हणणं आहे की परळीमध्ये गुंडाराज आहे, आमच्या बीडमध्ये मात्र काही तसं नाही आहे. पण इंटरेस्टिंगली जसं तू म्हणाला की वर्चस्ववादाची लढाई ही काही संपलेली नाही आहे, ही आता सुरू झालेली आहे. मुंडे जरी बाजूला झाले असले तरी पंकजा मुंडे या रिंगणात आहेत. आणि आता बीडमधल्या सगळ्याच नेत्यांच्या जवळची लोक कशी गुन्हेगारी कृत्यांमध्ये अडकलेली आहेत आणि एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न कसा आहे हाच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. निलेश, अगदी शेवटची कमेंट तुझी. हां, खरं आहे. कारण सुरेश धसांचं तेच म्हणणं आहे की
सुरेश धस म्हणजे सातत्यानं असं म्हणतात की बीडमध्ये गुन्हेगारी कुणामुळे बळावली आहे आणि त्यांच्याच भागातून बळावली म्हणजे परळीमधून. म्हणजे परळीमधले मग नेते कोण आहेत तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आहेत. त्यामुळं त्यांनी थेट निशाणा त्यांच्यावरती साधलेला आहे. आणि आता जसं की तू सांगितलंस की फक्त परळीच नाही तर आता व्हिडिओ जे आहेत ते आष्टीमधले समोर येत आहेत. म्हणजे सुरेश धसांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे समोर येत आहेत. त्यानंतर प्रकाश सोळंकेंच्या म्हणजे जवळच्या लोकांचे समोर येत आहेत. म्हणजे आता हे सातत्यानं ह्या गोष्टी होताना आपल्याला कुठंतरी दिसतंय. त्यामुळं निश्चितपणानं बीडचं हे जे गुंडाराज आहे, जसं की आपण कालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बोललो राहुल, की कुठल्याही गुन्हेगार ज्यावेळेस त्यांच्यावरती जरब बसत नाही याचा अर्थ असा असतो कुठे ना कुठे की त्यांच्या मागं जी असलेली पॉलिटिकल ताकद असते आणि त्यांना त्याच्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आपलं कुणीही काहीही वाकडं करू शकणार नाही आणि त्याचमुळं ही प्रवृत्त्या ज्या आहेत त्या बळावतात. मग म्हणजे आपण एक लिस्ट जरी काढली आणि प्रत्येक असे जे मेजर गुन्हे आहेत हे जर आपण काढले तरी याच्या पाठीमागं कुठं ना कुठं राजकीय कनेक्शन असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग या प्रवृत्त्या ज्या आहेत त्या बळावताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्याचाच परिपाक जो आहे ते आता बीड सेंट्रलाइज जरी असलं म्हणजे सध्या बीडवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे. त्यामुळं आता लोक बीडवरती बोलत आहेत. मात्र हे म्हणजे बऱ्याच अर्थाने या गोष्टी सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतात. इंटरेस्टिंगली हा काही लढा किंवा हे जे आता सुरू झालेलं राजकारण ते काही लवकर संपेल असं काही वाटत नाही आहे. कारण सुरेश धसांच्या विरोधात सुद्धा एक मोर्चा निघाला होता आणि त्यांच्यासुद्धा आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे बीडचं राजकारण आणि बीडमधलं सत्ता पॉलिटिक्स, खुर्ची पॉलिटिक्स हे काही लवकर संपेल असं वाटत नाही आहे. त्यामुळे आजच्या प्रकरणावरनं जे भाजपचे दोन महत्त्वाचे नेते आहेत, एकाच जिल्ह्यातनं येणारे नेते आहेत, ते एकमेकांवर थेट टीका करतात आणि थेट माध्यमांसमोर येऊन सांगतात की आम्ही पक्षश्रेष्ठींकडे यांच्या विरोधातली लेखी तक्रार करणार आहोत. त्यामुळे हे काही दिसतं तितकं सोपं नाही आहे आणि सगळंच अलबेल आहे असंही नाही आहे. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार की याच्यापुढे या सगळ्या जो वाद आहे त्याचा परिपाक काय होतो आणि वरिष्ठ नेतृत्व आहे ते या दोघांमध्ये सांगड घालायचा प्रयत्न करतात का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण आजच्या या सगळ्या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटलं, या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या मनातले कुठले मुद्दे ज्याच्यावर चर्चा व्हायला हवी, त्याच्यावर आम्ही बोलले पाहिजे, कुठले प्रश्न उपस्थित केले पाहिजे हे सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका. आणि अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पाहत राहा मुंबई तक.